लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात त्र्यंबक रोडवरील तब्बल 5,000 कोटी रुपयांची 62 एकर जागा अखेर शासनाच्या ताब्यात आली आहे। 22 वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर हा निर्णय झाला असून शासनाला मोठं यश मिळालंय। पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील सर्वे क्रमांक 450, 751, 755 तसेच अंतिम भूखंड क्रमांक 541 पर्यंतची ही संपूर्ण जमीन कुळ कायद्याचं उल्लंघन करत बेकायदेशीररित्या खरेदी विक्री करण्यात आली होती। या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाचा निकालाचा आधार घेत ही सर्व जमीन एका खासगी कंपनीच्या नावावर चुकीच्या पद्धतीने असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे संबंधित जमीन शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दीर्घकाळ सुरू असलेल्या गैरव्यवहारावर अखेर शासनाचा बुलडोझर चालल्याचं चित्र आहे। या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे, तर पुढील कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।